काल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातल्या ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये त्यांच्या IT सेलनी जे काही ड्रॉप तयार करतात चव्हाणी छाप त्याच्या आधारावर मीडियामध्ये त्या सगळ्या गोष्टी टाकल्यात आणि त्यांची लोकांकडून हार जी झालेली आहे, पराजय सुरू झालेला आहे, तो लपवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न ते करतात आहेत। काल जेव्हा तुम्ही आम्हाला संध्याकाळी विचारत होता, काल आमच्या पक्षांतर्गतल्या ज्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये आम्ही होतो, पण रात्री आम्ही सगळी माहिती घेतली तर जवळपास 250 जागा ह्या काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत आणि त्याचे सगळे आकडे आम्ही गावनिहाय आपल्याला सादर करणार। पण या पद्धतीचं खोटं बोलून माध्यमाच्या माध्यमातून माध्यमालाही खोटं ठरवायचं आणि जे लोकांमध्ये माध्यमाच्या बद्दलची चीड निर्माण व्हायला लागली, गोदी मीडिया, कारण की हा चौथा स्तंभ आहे, याचा सन्मान व्हावा, मीडियाचा सन्मान व्हावा हा, कारण की आमच्या संविधानाचा चौथा स्तंभ आहे आणि हा समाजाचा आरसा आहे। पण याही आरशाला खोट्या माहित्या देऊन आपली पाठ आपण ठोपटवण्याचा जो BJP आपला अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आहे याचा आम्ही निषेध करतो। दुसरं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातल्या तरुण शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आत्महत्या केली, त्याच्यामध्ये चिठ्ठी लिहून आत्महत्या केली की तुम्हीच तुमचा शानबान तुमच्याच याच्यामध्ये आपण याच्यात आहात, मस्तीमध्ये आहात आणि शेतकऱ्यावर तुमचं दुर्लक्ष आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतात आणि म्हणून तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी आत्महत्या करतोय, या निमित्तानं तरी शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष कराल आणि त्याला न्याय द्याल अशी अपेक्षा त्या तरुण शेतकऱ्यांनी मांडणं म्हणजे देशाच्या शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र झाल्यात हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे। दुसरं महत्त्वाचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होणाऱ्या अतिवृष्टीमुळे धान पीक असेल, कांदा पीक असेल, भाजीपाला असेल, आमचं कापूस असेल, सोयाबीन असेल, हे सगळेच्या सगळं उद्ध्वस्त झालं, शेतकरी उद्ध्वस्त झाला, देशोधडीला निघाला। गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या दिवशीच राज्याच्या सरकारने 3000 कोटीचं काहीतरी रक्कम आम्ही शेतकऱ्यांना दिली असं जाहीर केलं, थोडा आधार मिळेल अशी अपेक्षा आम्हाला होती। पण जेव्हा आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना माहिती घेतो, जिल्हाधिकारी सांगतात की अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आणि ही खोटाडी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये ईडीचं भाजप प्रतिनिधी सरकार करत असेल आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करत असेल तर याचाही निषेध काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे। आज कायम अतिवृष्टी आता आपण पाहतोय की राज्यामध्ये सगळीकडे रस्त्याला गड्डे पडलेले रस्ते आहेत की गड्डे आहेत, अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। हे गड्डे कधी बुजवणार, कारण की विधानसभेचं ते 2-3 दिवसाचं थोडकं अधिवेशन घेतलं, त्याच्यात मोठ्या मोठ्या घोषणा राज्याच्या ईडीच्या सरकारने केल्यात, पण राज्याच्या ईडी सरकारने त्या घोषणा अजूनही पूर्ण केल्या नाही। कुठेही गड्डे बुजवण्याचं काम सुरू नाही, शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही आणि म्हणून तातडीनं राज्याच्या ईडीच्या सरकारने शेतकऱ्याला मदत करावी, गरिबांना मदत करावी आणि राज्यामध्ये जे सगळे रस्तेच गड्डे झालेत आणि ते ताबडतोबीनं दुरुस्त करावे ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांगितलं की राज्याच्या सरकारनेच आता महागाई कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत, पण अजूनपर्यंत राज्यामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचं डोंगर वाढत चाललेला आहे राज्य सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे, कारण की मागच्या वेळेस ते विरोधात होते त्यावेळेस मार बोंबीच्या ढेटापासून ओरडायचे आणि आता काय चूप आहेत, आता काय महागाईच्याबद्दल बोलत नाही, आता काय करत नाही, हा सवाल या निमित्तानं काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे। आपण पाहिलं असेल की अजूनपर्यंत पालकमंत्र्याची नेमणूक झालेली, त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातली विकासाची कामं थांबलेली आहे का राज्याचं ईडीचं भाजप प्रणित सरकार हे महाराष्ट्राच्या विध्वंसावर
उभं झालं आहे का? महाराष्ट्र विध्वंस करायचा त्यांनी मानसिकता निर्माण केलेली आहे का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला दिले जातात आणि गुजरातला दिले तर तो गुजरात काही पाकिस्तान आहे असं सरकारकडून म्हटलं जाते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण गुजरातचे मंत्रिमंडळात आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करताय, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. महाराष्ट्राचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रकल्प यावे, महाराष्ट्रातले आलेले प्रकल्प बाहेर जाऊ नये हा प्रयत्न सरकारने करायला पाहिजे. खोट्या माहिती देऊन, खोट्या वस्तुस्थिती सांगून या पद्धतीनं महाराष्ट्राचं अधोगतीला नेऊ नका, अशा पद्धतीनं गुजरातला लुटून देऊ नका, अशा पद्धतीची भूमिका आम्ही सातत्यानं मांडतो आहे. पण त्याहीवर त्या जखमेवर मीठ चोळण्याचं जे पाप राज्याच्या सरकारकडून केलं जातं की गुजरात हे पाकिस्तान नाही आहे, गुजरातला गेलं तर काय फरक पडला, म्हणजे हस्तक बनलेले दोघे जण ईडीचं सरकार हे हस्तक बनलेलं आहे का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून सरकारने तातडीनं आणि राज्यामध्ये तातडीनं नोकर भरती सुरू केली पाहिजे. कारण की आता आपण पाहिलेत की नांदेडला जेव्हा उपमुख्यमंत्री गेलेत त्यावेळेस पोलीस भरतीचे मुलं मुली असतील, ग्रामसेवकचे असतील, पटवारी असतील, असंख्य जे नोकर भरतीसाठी प्रतीक्षा बसलेले, MPSCच्या परीक्षा घेतल्या जात नाहीत त्याचे मुलं मुली प्रतीक्षेत बसलेले आहेत. आणि म्हणून तातडीनं नोकर भरती महाराष्ट्रामध्ये सुरू केली गेली पाहिजे, याही पद्धतीची मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे. यानंतर नाही मराठी सगळे पक्ष दावा करत आहेत की आम्हाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजप म्हणतो की या निमित्तानं आम्ही शिंदे सरकारसोबत स्थापन केल्यानंतर सर्वात जास्त सरपंच निवडण्याचा हा एक आमचा प्रयत्न होता आणि त्याचा प्रभाव आगामी महानगरपालिका आणि इतर ठिकाणी पडणार आहे. ठीक आहे ना. एक बघा, मी तुम्हाला काल पण आम्ही सांगितलं की ह्या पक्षी निवडणुका होत नाही, यामुळे तातडीने जेव्हा निवडणुकांचे निकाल ग्रामपंचायतीचे यायला लागलेत आणि BJPचं जे चव्हाण इच्छा पार्टी सेल आहे त्यांनी ज्या पद्धतीनं मीडियाला हे सांगण्याचं काम सुरू केलं आणि मग आम्ही रात्री या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली, त्यावेळेस निदर्शनास आलं की जवळपास 250 जागा ह्या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत ग्रामपंचायती. आणि ह्या सगळ्या ग्रामपंचायती 250 काँग्रेसने जिंकल्या असतील तर यांचा आकडा कुठून वाढला? बघ, यांना आता हा जो काही दावा आणि प्रतिदावा करायची वेळ नाही आहे, पण काल खोटी माहिती दिली म्हणून आम्ही त्याच्याबद्दलचं उत्तर या ठिकाणी देतो आहे. एक दुसरा महत्त्वाचा आहे की आज राज्यामध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्या दुष्काळाच्या परिस्थितीवर IT सेलच्या माध्यमातून सांगत का नाही हे लोक? दुष्काळामध्ये तुम्ही काय मदत करणार आहे शेतकऱ्यांना? रस्ते खराब झाले त्याच्यासाठी काय करणार आहे? त्याच्याबद्दल काय बोलत नाही. म्हणजे दुष्काळाचं बोलायचं नाही, यांचा सगळा आलबेल आहे. अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रात वातावरण बनवायचा प्रयत्न करतात आहेत, धूळफेक करतात आहेत, दिशाभूल करतात आहेत, त्याच्याबद्दलचा आमचा आक्षेप आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या काही चिन्हावर होत नाही, पण जी काही माहिती घेतली त्याच्यात काँग्रेस पक्षाचे 250 जागेवर काँग्रेसने विजय प्राप्त केलेला आहे, एवढी माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पण आमचा टार्गेट ग्रामपंचायत नाही, आमचा टार्गेट महाराष्ट्राच्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. आमचा टार्गेट जे गड्डे पडलेले मोठ्या प्रमाणात रस्तेच राहिले नाही, गड्डेच झालेत, त्या तातडीनं त्यांनी त्याला दुरुस्ती केली पाहिजे. बेरोजगारीच्या बद्दलची भूमिका स्पष्ट करून नोकर भरती तातडीनं सुरू केली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची अवस्था निर्माण करून ठेवून प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवशी एका तरुण शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्याचाही बोध सरकारने घेतला पाहिजे, हीच मागणी काँग्रेस पक्षाची आहे. एक दुसरा मुद्दा असा की दसरा मेळाव्याच्या संदर्भात दोघांमध्ये शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि अजूनही मुंबई महापालिकेकडून परवानगी दिली जात नाही दसरा मेळाव्याला. आम्हाला त्यांच्या भांड्यात पडायचं नाही, तो काय आमचा इश्यू नाही. वेदांत फॉक्सकॉनचा विषय काढला, मात्र त्यामुळे तुम्ही वारंवार बोलता की देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, पण त्यांनी तुमच्यावरती आरोप केला आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं गुजरातला नंबर 1 वरती आणण्याचा महाविकास आघाडी सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांनी महाराष्ट्र पाठी दिला होता. आता आमचं सरकार आलं आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पुढे नेऊ. एक मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की 2014चं हे काही माझा रिपोर्ट नाही आहे, हे केंद्र सरकारचा रिपोर्ट आहे. 2014मध्ये महाराष्ट्राचं इंडस्ट्रीज ग्रोथ जी होती ती तुम्ही बघा.
आणि आदरणीय आमचे मित्र 2014 ते 19 मुख्यमंत्री झाले, त्यावेळेचं इंडस्ट्रीज ग्रोथ बघा. स्टार्टअप आलं, त्या समुद्रामध्ये त्या काठावर लावलं, त्यालाही आग लागली होती. त्याच्यावर किती पैसे खर्च झाले, त्याच्यानंतर किती स्टार्टअप झालं, किती धावलेत आमचे त्यावेळेची सरकार. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला खोटे आकडे दाखवू नका. हे केंद्र सरकारचे आकडे मी तुम्हाला दाखवतो. आणि राहिलं वेदांताचा प्रश्न आपण उपस्थित केलात, वेदांता एक सरकार इथं आल्याबरोबर मी तुम्हाला एक बघा, पहिल्या कॅबिनेटला काय निर्णय झाला, तर बुलेट ट्रेनचा निर्णय झाला ना. हे काही मुंबईसाठी निर्णय घेतला, हा गुजरातसाठी निर्णय घेतला. उद्ध्वस्त कोण होतात आहे, पालघर जिल्ह्यातले शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, आदिवासी उद्ध्वस्त होत आहे, त्यांचं कोणी ऐकलं जात नाही आहे. आता पालघर जिल्ह्यातली माहिती तुम्ही घ्या लागेतो, आपण मीडिया आहात, तुम्हाला अधिकार आहे तो. पालघर जिल्ह्यातली माहिती घ्या, तिथल्या आदिवासीची काय अवस्था आहे, तिथल्या आपले तिथले जे स्थानिक लोक जे आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या, त्यांची हालत खराब आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये जबरदस्ती गुजरातच्या प्रेमासाठी, गुजरातचा आशीर्वाद राहावा, गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहावा, आणि त्यांच्या हस्तगत आहे असं त्यांनी जाहीरच केलेलं आहे ना, काही आम्ही म्हणत नाही आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय आमचे, ते तो झोपतच नाही बिचारे, ते लोकांसाठी काम करतात, महाराष्ट्राच्या की गुजरातसाठी करतात हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही. पण आपण पाहिलं असेल की त्यांनी सांगितलं आम्ही हस्तगत त्यांचे, आणि त्याच्यामुळे 2014 ते 19चा काळ बघा, किती उद्योग गेले, पाणी गेलं महाराष्ट्रातलं गुजरातमध्ये. आणि ही हाय पॉवर कमिटीचं मी तुम्हाला रिपोर्ट दाखवतो, वेदांताच्या मॅटरचा, तुम्हाला कॉपी पण देतो तुमच्या चॅनलवर, की हे बघा बैठकीचं कोणी घेतल्यात, काय घेतल्यात, कसा तो वेदांता तिकडे पाठवला, हे कागदावरच आहे, रेकॉर्डवरच आहे. कारण की हे सरकार जे आलं महाराष्ट्रामध्ये ते गुजरातच्या पुढच्या निवडणुकांच्या तयारीसाठी, आणि तिथं गुजरातला कसं आम्हाला मोठं करता येईल त्यासाठी केलेला प्रयत्न. उद्या मुंबई गुजरातला देऊन टाकली या सरकारनं तर आश्चर्य वाटायला नको. 105 लोकांचं बलिदान झालं, ते काहीच त्याचं असंच राहणार आहे. अशा पद्धतीची वागणूक महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं चाललेली आहे. गुजरातला मोठं करण्याचं काम चालू आहे, त्यासाठी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. महाराष्ट्र, त्यांचं गुजरातनी काय मोठं व्हावं तो त्यांचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्राला कमजोर करून त्यांचं हस्तक बनून सरकार महाराष्ट्राची चालत असेल तर काँग्रेस पक्षाचा त्याला विरोध आहे. नाना भाऊ, आणखी एक प्रकरण बाहेर आलंय की पत्राचार प्रकरणामध्ये विलासराव देशमुख हे कशा प्रकारे बैठक घेत होते, आणि त्या बैठकीमध्ये सुनील राऊत या ठिकाणी उपस्थित होते अशी नोंदही करण्यात आली आहे चौकशीमध्ये. एक बघा, आपली एक परंपरा आहे आणि ती काँग्रेसने नेहमी पाळलेली आहे. जो माणूस हयात नाही त्यांच्याबद्दलचं बोललं जावं नाही, हे आमचं नेहमी स्ट्रॅटेजी राहिलेली आहे, आणि आतापर्यंत आम्ही ते पाळत आले. हे जे काही आहेत आता तथागत विश्वगुरू लोक वगैरे, हे लोक काय की नेहरूजीचं आठवण काढतील, इंदिराजीची आठवण काढतील, राजीवजीची आठवण काढतील, आजही काढतात. आम्ही कधीही जी लोक हयात नाही त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, आणि त्यांच्याबद्दलचं, कारण की आपली परंपरा नाही, आपली संस्कृती नाही ती. काँग्रेस नेहमी देशाची संस्कृती पाळूनच काम करते आहे. त्यामुळे आता विलासरावची हयात नाही, त्यांच्या काळातलं काय झालं काय नाही झालं, त्यांनी किती चांगलं केलं वाईट केलं याच्यावरची चर्चा आम्हाला करायची नाही. त्याच्यामुळे कोणी काय त्याच्यातले जुने उकरडे काढायचे त्यांनी करावं. ज्यांना संस्कृती नसेल महाराष्ट्राची देशाची मान्यता, तो त्यांचा प्रश्न. मला आपल्याला एक माहितीसाठी सांगतो की ज्या लोकांवर CBI आणि EDचे चार्जेस होते, जे लपत होते, विदेशात गेले होते, काय केले होते, जेव्हा राज्यात सत्ता परिवर्तन झालं त्यांना क्लीन चिट कशी मिळत आहे, त्याचं उत्तर EDने द्यावं, त्याचं उत्तर CBIने द्यावं की असं काय झालं बाबा चमत्कार की तुम्ही एवढे आरोप लावले होते, जे काही पेपर आमच्या हातात आलेले आहेत की त्यांच्यावर काय काय चार्जेस लावले, कसे त्यांचे एकदम क्लिअर झालेत, कोणत्या वॉशिंग मशीन टाकलेत, कुठल्या दुधामध्ये धुतलेत, कुठल्या गंगेच्या पाण्याने आणलं, ते एकदा EDनी आणि CBIनी स्पष्ट करावं. त्यांना स्वायत्ता आहे याचा अर्थ त्यांनी चुकीचं करू नये. आखरी दबावामध्ये ED आणि CBIनी काम करू नये. जे वास्तविकता असेल त्या पद्धतीने काम करावं. पण असे खोटे पुरावे, खोटे आरोप लावून
या पद्धतीनं करायचं आणि तिकडे गेली की मग ते सगळे स्वच्छ व्हावे. मग ज्या लोकांना तुम्ही आतापर्यंत आरोप लावलेले होते त्यांना तुम्ही शुद्ध केलेलं आहे, ते कुठल्या आधारावर केलेलं आहे तेही जनतेला त्यांनी स्पष्ट करावं. मग या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपण देऊ. नाना भाऊ, काल एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नाना पटोले यांना बदलला असा इश्यू त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. काय नेमकं प्रदेश अध्यक्षाने बदला चव्हाणांना अध्यक्ष करा असं मोठ्या प्रमाणात मला एका तथाकथित पेपरनी जे काही बातमी छापलेली आहे त्यांनी लिहिलं काही नेते, तर त्याच्या नेत्याचे नावं लिहायला पाहिजे होतं ना. आता मला ऐका ना साहेब, माझा मुद्दा आहे की कोण आहेत ते नेते, त्यांनी पुढे यावं. आमच्या पक्षामध्ये तुम्हाला लक्षात असेल की आज आमचे नेते जे निवडणूक लढतात आहेत शशी थरूर साहेब, त्यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यात पुढं आलेले आहेत. आमच्या पक्षामध्ये लोकशाही पद्धतीनं ही पदाची निवड होतं, आम्ही सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया पक्षामध्ये सुरू झालेल्या आहेत. अजून कुठलंही नाव पुढं आलेलं नाही. कुठल्याही नेत्यांनी पुढं येऊन त्या पद्धतीच्या कालच्या मीटिंगमध्ये पुढं येऊन सांगितलं नाही की बाबा आम्हाला नवीन अध्यक्ष पाहिजे, निवडणूक पाहिजे, असं कोणीही म्हटलेलं नाही. एकमताने काल निर्णय केलेला आहे. त्यामुळे कोण तथाकथित नेते आहे थोडंसं त्यांना आम्हाला तरी दाखवा ते, की आम्हाला त्यांचंही मत जाणून घ्या. कारण की लोकशाहीमध्ये तो पण माझा अधिकार आहे आणि पक्ष मला जी जबाबदारी देईल, मला उद्या बूथचा अध्यक्ष बनायला अधिकार दिला तर मी ते बूथचा अध्यक्ष देशामध्ये सगळ्यात चांगलं बूथ करून दाखवेन. विधानसभेच्या अध्यक्षाची जबाबदारी, तर अध्यक्ष विधानसभा कसा असतो आणि त्याचे अधिकार काय असतात आणि लोकांसाठी कसा उपयोगी आहे ते पण मी दाखवून दिलं. पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती चांगल्याप्रमाणे पार करणं हे माझं काम आहे. मला कुठल्याही खुर्चीच्या मागं धावायची माझी मनात इच्छा नाही आहे आणि ते माझं काम पण नाही आहे. पण जे कोणी एखाद्या तथाकथित पेपरनी बातमी छापावी आणि या पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये गडबड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न, आमचं सगळ्या त्या तथाकथित पत्रकारांनाही माझं विनंती आहे की आता महागाईने लोक रोपडले चाललेले आहेत, बेरोजगारीनं तरुण आत्महत्या करतात आहेत, महिलांचं महागाईमुळे महिलांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, शेतकरी आत्महत्या करता येत आहेत. या सगळ्या गोष्टीवर, कारण की जे ज्वलंत प्रश्न आहेत फक्त काँग्रेस पक्षातच ज्वलंत प्रश्न आहेत असं दाखवू नका. भाजपमध्ये काय आहे, गडकरी साहेबांचा आदर्श घ्या म्हणा त्यांना थोडंसं. नाही मला म्हणायचं नाही ना, जी काही प्रक्रिया होईल आम्ही काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अधिकार दिलेले आहे. अध्यक्षांनी अधिकार आम्ही दिल्यानंतर त्यांनी काय निर्णय करायचे तो आता त्यांचे झाले. सगळ्यांच्या एकमताने काल निर्णय झाला, बहुमताने नाही झाला. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय करणार आहे. ही प्रक्रिया चाललेली आहे. मला म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही आमच्या लोकशाही पद्धतीनं एकमेव पार्टी आहे काँग्रेस की जिथं मतदानानं अध्यक्ष निवडला जातो. देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काँग्रेससारख्या निवडणुका घेतल्या जात नाही, कारण की तिथं लोकशाही आहे की नाही मला तो त्या दुसऱ्या पक्षाबद्दल बोलायचं नाही. 22 वर्षामध्ये एकही निवडणूक झाली नाही आणि तुम्ही म्हणताय की लोक निवडले जे ठराव केले जातात त्या ठरावाच्याच माध्यमातून. मला असं वाटतं की तुम्ही थोडीशी माहिती घेऊन अध्यक्षांना प्रश्न विचारावा. 3 वर्षापूर्वी ऐकून घ्या, 2017-18 मध्ये राहुलजींची निवड झाली होती. त्या निवडणूक नाही होत, निवडणूक होत आहे, निवडणूक झालेली आहे. मला 2 मिनिटं आहे, तुमचं एक मत आहे मी ऐका ना. आम्ही वोटर तयार केलेत, डेलिगेट्स तर आलेत तयार, म्हणजे वोटर्स झालेत ना. आता त्यांना वाटतंय की आम्हाला या नेत्यालाच पाहिजे असं मत असेल. आम्ही काल काही बंदुकी घेऊन नाही बसलो होतो, काही डंडे घेऊन नव्हतो बसलो, काही मारपिटा नाही झाल्यात. तुम्हाला विज्युअल पाठवलेत आम्ही सगळे. आमचा मुद्दा आहे की जिथं लोकांचं जे काही वोटर्स आहेत त्यांचं मतच ते असेल तर तुम्हाला काय मत आमचं लाईनमध्ये लागून नाही मारायची, आम्हाला आमचं ठरवायचं, तर तोही अधिकार त्यांना नाही आहे का? पण दुसऱ्या पक्षामध्ये त्यांचे नागपूरमधून संदेश पाहिजे, तो असा पाहिजे तसा पाहिजे, मग बसायचं एका टेबलवर फायनल करायचं. काँग्रेसमध्ये ते नाही आहे ना. सामान्य कार्यकर्त्यालाही आपलं मत, आपला अध्यक्ष कोण बनावा हे सामान्य कार्यकर्त्यालाही त्याचा अधिकार दिलेला आहे. हे काँग्रेस पक्ष आहे. तुम्ही आता काय एवढं नको करा. एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये चर्चा केली जातात की आम्ही आहे, परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त फायदा होतो. काँग्रेस पक्ष कुठे ना कुठे बॅकफुटला जातं. आम्हाला काय कारण आहे की तुमच्याच खांद्यावर बंदूक घेऊन ते आपले सगळे. आम्हाला एक बघा, आम्ही महाविकास आघाडी आमची विधानसभेमध्ये होती
विपरीत परिस्थिती झाली तेच आम्ही काही वारंवार सांगत नाही. आता राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे, त्याच्यामुळे आता तो काही इश्यू नाही आहे ना. आता सरकार जे राज्यातलं आहे आणि देशातलं यांच्यामुळे काय लोक करतात आहे, लोकांना किती त्रास आहे ते त्याच्याबद्दलचं बोला तर बरं होईल. अभी न्यूज बताइए कि आज चंद्रशेखर बावनकुळे बीजेपी के प्रदेश अध्यक्ष उन्होंने थोड़ी देर पहले कहा कि ग्राम पंचायत चुनाव में 51% वोट मिले हैं बीजेपी को और 294 सीट मिले हैं और 50% से ज्यादा सीटों पर वो विजयी हुए. अब किस आधार पे बोल रहे हो मुझे पता नहीं है और आपको भी पता नहीं है कि वो किस आधार पे बोल रहे हैं. ना कोई चुनाव आयोग के पास इस तरह का रिपोर्ट है. अगर होगा तो चुनाव आयोग भी इसको जाहिर कर ले. जब कोई आधार ही नहीं है और कोई कुछ भी बोल रहा है तो उसको अब क्या, उसको लिए झूठ बोलने वाले के लिए तो कोई रास्ता ही नहीं है. कुछ भी बोल सकता है क्योंकि उनके सरदार भी उसी तरह हैं. तो सरदार के नीचे तो फिर उनकी फौज भी उस तरह की बात करेंगे. तो इसके लिए मैं कोई प्रतिक्रिया नहीं दूंगा. और अच्छा है कि न प्रतिक्रिया, वो अपनी पीठ अपने हाथ से लगाए बराबर और अच्छा चलते रहे. ऐसे ही रहे वो लोग, कछुए बन के खरगोश बन जाए वो, हम कछुए जैसे चलते रहेंगे. आपने कहा कि इसका आपने डिटेल एनालिसिस किया कभी, तो हमने कोई कहा ना, जब हमने कहा है तो वो सवाल ही नहीं बनता. जब हमारी इतनी सीटें आई है, इतनी ग्राम पंचायत आई, तो उनकी इतनी आने का कोई कारण ही नहीं. तो इसलिए हम उसमें चर्चा में नहीं जाना चाहते. हमारी चर्चा सिर्फ इतनी है महंगाई के बारे में. आज महंगाई की वजह से महिलाओं की आत्महत्या बढ़ गई, घर चलाना मुश्किल हो गया है. महाराष्ट्र में ऐसी परिस्थिति है कि रास्ते ही नहीं है, गड्ढे ही गड्ढे हैं. जो बारिश कंटिन्यू जो गिर रही है उससे पूरे फसलें खराब हो गई है. प्याज की फसल खत्म हो गई, सब्जी की फसल खत्म हो गई, अंगूर की फसल खत्म हो गई, धान की फसल खत्म हो चुकी है, कपास गया है, हमारा सोयाबीन चले गया है. लेकिन सरकार मदद नहीं दे रही है. उसमें किसानों की आत्महत्या हो रही है. प्रधानमंत्री के जन्मदिन के उपलक्ष्य में एक युवा किसान ने चिट्ठी लिखकर आत्महत्या करना, इससे बड़ा दुर्भाग्य क्या हो सकता है. तो मेरा यही कहना है कि ये सबसे बड़े महत्व के मुद्दे हैं जिसे बीजेपी इस पे बात करे. क्योंकि बीजेपी इस बात को छोड़ के झूठी उनके आईटी सेल से खबरें डालकर सोशल मीडिया पे और हमारे मीडिया हमारा सबसे बड़ा हमारा चौथा स्तंभ है और वो समाज का आईना है और स्पष्ट उसमें आना चाहिए. लेकिन उसमें भी गोदी मीडिया बनाकर वो जो खेल रहे हैं वो अच्छी बात नहीं. उनका ये कहना है कि इस चुनाव नतीजों से ये साफ हो गया है कि महाविकास वो कुछ भी बोले ना. देखो सुनो, नहीं मेरा बात तो सुनिए. उनका कहना था कि सिर्फ एनसीपी को इसमें फायदा दिखाई दे रहा था महाविकास आघाड़ी में, और शिवसेना को कांग्रेस को नुकसान हो रहा था, इसलिए एकनाथ शिंदे बाहर गए और उन्होंने नई सरकार बनाई. चुनाव नतीजों देखो मेरा एक कहना है कि वो जो आकलन कर रहे हैं वो आकलन का कोई मतलब ही नहीं है. वो कोई मतलब नहीं है. फायदा हमें ऐसा लगता है कि लोकतंत्र में जनता का फायदा होना चाहिए. अगर कोई पार्टी बीजेपी अगर चाहती कि बीजेपी का ही फायदा हो, लोकतंत्र में जनता का फायदा नहीं हो, तो उनको डेमोक्रेसी एक्सेप्ट ही नहीं है. ये सबसे बड़ा मामला है. क्योंकि बीजेपी का तो हुकुमशाह की तरफ उनका काम चल रहा है. कोई कैबिनेट होती नहीं केंद्र की सरकार में, पीओमओ से ही सब डिसीजन लिए जाते हैं. तो हुकुमशाह की तरह अगर वो उनकी विचारधारा है तो उनको लोकतंत्र से कोई संबंध ही नहीं है. इस तरह का अगर बात करते हैं तो हमारी पार्टी का फायदा होगा, तो पार्टी का फायदा क्या, लोगों का क्या फायदा हुआ. तुम्हारे पार्टी का फायदा हो गया, ठीक है, तुम्हारा हो गया तो ऐसा तुम बोलते हो. अब अपनी पीठ आप थपथपा रहे हो तो ठीक है, तुम थपथपाओ जितना थपथपाना हो. सर, कल कांग्रेस की बहुत बैठक हुई जिसमें सर्वमान्य तरीके से पारित हो गई, राहुल जी राष्ट्रीय अध्यक्ष बने. लेकिन जब राहुल जी खुद कह चुके हैं कि चुनाव होगा, चुनाव के जरिए ही राष्ट्रीय अध्यक्ष चुना जाएगा, तो ऐसे प्रस्ताव पारित करके क्या अर्थ बनता है. और देखो हमारा जी ने शायद समर्थन नहीं दिया था. पृथ्वीराज चौहान जी थे कल और कोई विरोध भी नहीं किया. एक मत से ठहराव पारित हुआ. एक बहुत बाहर की अफवाह है, तुम बाहर रखो जो हमारे इसमें, और हमने उसका विजुअल भी भेजा. चौहान साहब ने हाथ खड़े हुए, उसका भी विजुअल चाहिए तो हम भेज देंगे आपको. एक रही बात हम राहुल जी का समर्थन क्यों करते. अब अच्छा सवाल किया आपने. जिसकी दादा प्रधानमंत्री थे, जिसकी दादी प्रधानमंत्री थे, उनके पिताजी प्रधानमंत्री थे, और जिस तरह से जो पदयात्रा जो चल रही है उसमें आप रोज़ देख रहे हो कि जनता का उनको सपोर्ट कितना मिल रहा है. और उनकी शालीनता, उनका सामान्य लोगों के लिए उनका खुद का बर्ताव जो देख रहे. एक बच्ची का पैर का
सैंडल टूट गई तो उसको बराबर करने का काम भी झुक कर करने का काम। आज तो एक सूट बूट वालों को तो मैं नहीं बोल सकता, वो तो बहुत बड़े लोग हैं, लेकिन इस तरह के एक शालीनता से इतना बड़ा व्यक्तिमत्व जो रहता है, जो आज हमारे युवाओं की धड़कन बन चुका है, लोगों की जनता, देश की जनता की धड़कन बन चुका है, और हमें गर्व है हमारा नेता इस तरह से देश में झुककर लोगों का सम्मान कर रहा है। और इसलिए उस पार्टी का हमारे पार्टी के नेता राहुल गांधी जी अध्यक्ष बने, ये हमारे देश के सब हमारे कांग्रेस के लोगों की इच्छा है। तो हमारी इच्छा हम रखने का हमारे अधिकार है, हमने रखा। अब उनको रहना है कि नहीं रहना, होना कि नहीं होना, वो इनका इश्यू है, कोई जबरदस्ती करना ही नहीं। एक मिनिट मागे कार्यकर्ते बसल्या पक्षाचे, ते गोंधळ करतात, प्लीज आपण बाहेर जा, फक्त पत्रकारांना बोलू द्या, साहेब तुम्हाला भेटणार आहेत, विनंती है। दिल्ली में कुछ नाम जो सामने आ रहे हैं, गहलोत जी के, शशि थरूर जी के, अगर वो चुनाव में उतरते हैं तब आप लोग की भूमिका क्या होगी? क्योंकि आप लोग प्रस्ताव पास कर चुके हैं। देखो, राहुल जी नहीं होते तो शशि थरूर जी है, अशोक गहलोत जी है, हम चाहेंगे एकमत हो, एकमत से ही निर्णय हो। चुनाव होता तो चुनाव में जाना ही पड़ेगा, क्योंकि हमारी डेमोक्रेसी की पार्टी है, उनके जैसे तो हिटलर वाली पार्टी है ही नहीं हमारी एक। लेकिन आज हमारे सामने सबसे बड़ा प्रश्न है, देश की सीमा सुरक्षित नहीं है, देश में गरीबी बड़े पैमाने में बढ़ चुकी है, देश में महंगाई बड़े पैमाने में बढ़ चुकी है, महंगाई और बेरोजगारी बड़े पैमाने में बढ़ी हुई है, किसान के इशू बड़े हुए हैं, और ये इशू में लड़ना एक साथ, ये सबसे बड़ा महत्व का समय है। ये समय देश के लिए बहुत घातक है, और इसलिए हम सब नेताओं से विनती करेंगे, एकमत बनाएंगे, और एकमत के आधार पर वो निर्णय हमारे राष्ट्रीय नेता सोनिया जी गांधी को हम करने लगाएंगे। सब लोग विनती करेंगे, क्योंकि ये समय हम लोगों को चुनाव में नहीं, ये समय जनता के लिए और देश के लिए दौड़ने का समय। और इसलिए हमारे नेता राहुल गांधी जी देश का तिरंगा लेकर देश की संवैधानिक व्यवस्था को और देश के तिरंगे को बचाने के लिए निकले हैं। आपको याद होगा कि कन्याकुमारी में राहुल जी ने जिस तरह से वक्तव्य किया था कि इसी धरती में मैंने मेरे पिताजी को खोया है, तमिलनाडु की धरती में, और लेकिन मैं मेरे पिताजी को तो खो चुका हूँ, लेकिन इस तिरंगे को खोने नहीं दूंगा। और इसलिए वो तिरंगा लेकर आज पूरे देश में कन्याकुमारी से कश्मीर निकले हैं। तो हमारी सोच जो है अब ये इस तरह की नहीं, हमारी सोच देश को बचाने की है, और हमारे नेता राहुल गांधी जी जिस लाइन पे चल रहे हैं उसमें देश भी उनके पीछे खड़ा होने शुरू हुआ। नाना, बीजेपी हमेशा से परिवारवाद को लेकर कांग्रेस पर टारगेट करती रही है। इस तरह से प्रदेश कांग्रेस में और बाकी कई राज्यों के भी जो कांग्रेस की इकाई है प्रस्ताव पारित कर रही है, क्यों ना एक नजीर पेश किया जाए कि गांधी परिवार के बाहर किसी अध्यक्ष को जब आप प्रस्ताव पारित करते हैं तो टोटली इंडोर्स कर रहे हैं कि राहुल गांधी अध्यक्ष बने। आपको प्रस्ताव पारित करने की क्या जरूरत है? हम भी ये सुना हम आपको एक बात कहते हैं कि आपने कहा परिवारवाद तो बड़ा अच्छा बात किया, तो संघ क्या है? संघ वाले क्या बोलते हैं? नहीं, सुनो। तो आप देखो, नहीं बात समझ लो, हम बीजेपी की बात कर रहे हैं ना। संघ से जो कोई आता है, संघ तो परिवार है ना, वो तो बोलते हैं ना संघ हमारा परिवार है। तो संघ के परिवार के लोग आज देश के मुख्य चेयर पे कौन बैठा है? परिवार का ही आदमी आया है ना। नहीं मेरे बात समझ लो ना, मेरा बात मैं परिवार बात समझो, एक बात समझ लो, जो दूसरे की तरफ उंगली करते हैं तो तुम्हारे तरफ भी 4 उंगलियां हैं, ये आप समझ के चलो। और गांधी परिवार की बात आप करते हैं और वो लोग करते हैं, तो गांधी परिवार ने इस देश को दिया है, अपने घर में नहीं रखा। गांधी परिवार ने अपनी प्रॉपर्टी देश के लिए दान कर दी है। देश के लिए एक नहीं 2 लोग शहीद हुए हैं उस परिवार के। और ये संघ परिवार से कौन हुआ है? जिसका दायित्व है, देश की जनता अगर चाहती है तो इनको क्या तकलीफ होना चाहिए? एकदम परिवारवाद अगर वो लाते हैं, ये गलत बात डालकर लोगों को भड़काने का काम, मेन इशू को डाइवर्ट करने का काम वो लोग करते हैं। गांधी परिवार ने, नेहरू परिवार ने इस देश को दिया है, और इसलिए देश की जनता उनको चाहती है। तो देश की जनता अगर चाहे तो उनको क्या तकलीफ होना चाहिए? झूठ बोल के तो गांधी परिवार ने देश पर राज नहीं किया, नेहरू जी ने राज नहीं किया झूठ बोलकर।
जो है देश के सामने रखकर देश को आगे बढ़ाने के लिए लोगों को किया। इन्हें तो झूठ बोलकर नोटबंदी जैसा झूठ बोला, काला धन लाएंगे, 15 लाख रुपए डालेंगे, तो क्या आज भी सत्ता में बैठे हैं? पुलवामा की घटना का आज भी क्यों रिपोर्ट नहीं आया? कहां से बारूद आई थी, क्यों नहीं रिपोर्ट आया उसका? इशू खत्म हो गया, सीबीआई को आपने दिया था ना, बाकी तो इशू में रोज सीबीआई को आप घुमा रहे हो, ईडी को घुमा रहे हो। पुलवामा के इशू में क्यों नहीं आया? हमारे फौजी वहां शहीद हुए थे, बारूद तो नागपुर से गई थी, वही रिपोर्ट आया था। झूठ बोल के गांधी परिवार ने और नेहरू परिवार ने कभी भी राजनीति नहीं की, देश के लिए काम किया। और कांग्रेस के पास देश है, कांग्रेस के पास महात्मा है, इनके पास क्या है? गांधी परिवार को कोसकर कितने साल तुम राजनीति करोगे? आज देश की जनता को समझ में आ गया है, गांधी परिवार ही देश को आगे ले जा सकता है। ये देश के जनता की आवाज है, गांधी परिवार की नहीं है। खबरें कल आई मीटिंग के बाद की आपके खिलाफ कुछ लोगों ने शिकायतें की, आप बने रहेंगे प्रदेश अध्यक्ष पद? मुझे देखो, मुझे जो मेरे पार्टी जो जवाबदारी देंगी, मेरा हाईकमांड मुझे जो जवाबदारी देगा, मैं आपको बार बार बताता हूँ कि जैसे विधानसभा अध्यक्ष दिया, मुझे बोलते थे कि ये पद तो कुछ नहीं काम का, पिंजरे वाला काम हो गया। लेकिन वो पद भी क्या हो सकता है और उससे क्या लोगों को फायदा दे सकता है, कितना बड़ा महत्व का पद है, वो मैंने दिखाया है। और उस पद का गरिमा सिर्फ महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में गरिमा गई। रही आज प्रदेश अध्यक्ष करके मैं राज्य में घूम रहा हूँ, पार्टी का काम कर रहा हूँ, जो जवाबदारी मुझे पार्टी ने दी है वो काम कर रहा हूँ। पार्टी ने कल मेरे को बूथ का अध्यक्ष बनने का भी बोला, तो मैं सबसे अच्छा बूथ देश का अच्छा मैं बना के दिखाऊंगा। तो इसलिए पार्टी का काम करके कांग्रेस पार्टी को आगे बढ़ाना ये मेरा दायित्व है। जो जवाबदारी पार्टी देंगी उसको करूँगा, मुझे कोई बात का संकोच नहीं है और कोई तकलीफ भी नहीं। मैं हैप्पी हूँ, जो प्यार मुझे ये चेयर पे आने के बाद राज्य के कार्यकर्ताओं ने और आम लोगों ने दिया है, मैं खुशकिस्मत हूँ। तो मुझे कुर्सी की कभी चिंता नहीं रही, मैं तो कुर्सी छोड़ने वाला आदमी। देखो, हमारी परंपरा ये हमेशा रही है कि हम जो आदमी हयात में नहीं है उस लोगों के बारे में हम बात ही नहीं करते, क्योंकि जो बात नहीं है, हम तो आदमी जो उसके अच्छा हो या बुरा हो, ये हमारे संस्कार रहे, हमारे देश की संस्कृति रही है। लेकिन बीजेपी पंडित जवाहरलाल नेहरू को उनके अच्छाई के बारे में नहीं, गलत वाली न्यूज़ बनाएंगे। अभी आपने देखा उस दिन राहुल जी का, वो अपने भांजी के साथ बैठे हैं और उसके ऊपर किस तरह से गंदी गंदी टिप्पणियाँ बीजेपी ने की। ये कल्चर, वो कल्चर हमारा नहीं है। हमारा कल्चर ये है कि जो लोग आज हयात नहीं है उनके बारे में हम, उनके भी कोई लोग जो भी अगर कुछ कल बात आई तो उनका भी अगर कोई आज नहीं है तो उनके बारे में हम एक भी बात टिप्पणी नहीं करेंगे, क्योंकि हमारा कल्चर, हमारी संस्कृति ये नहीं है। योगी जी, लखीमपुर की जो घटना हुई है उसमें सिर्फ आप कांग्रेस पार्टी जो है वो सिर्फ ट्वीट करते दिख रही है कि भाई सरकार जागी क्यों नहीं है। सरकार, कांग्रेस पार्टी जो सड़क पे दिखी नहीं है, तो ऐसे में अगर विपक्ष अगर मजबूत नहीं रहेगा तो ऐसे जो दलितों की जो इस तरह के अत्याचार हो रहे, जिनका मर्डर हो रहा है, इनको न्याय कैसे मिलेगा? सिर्फ ट्विटर से बात नहीं चलेगी। आपकी जानकारी के लिए बताना चाहता हूं कि जब भी कभी किसी महिला के ऊपर या अनुसूचित जाति के किसी व्यक्ति के ऊपर अगर अत्याचार हुआ है तो सड़क पे उतरकर आवाज़ उठाने का काम राहुल गांधी जी ने, कांग्रेस पार्टी के नेताओं ने किया है। आपको बताना चाहता हूं कि हाथरस में जब इस तरीके का हादसा हुआ था तो राहुल गांधी जी, प्रियंका गांधी जी पैदल चलकर उनके घर तक पहुंचने के लिए गए, जहां पर पुलिस के साथ में धक्का धुक्की हुई, उनको गिरफ्तार किया गया। उसी तरीके से आगरा के अंदर जब किसी एक व्यक्ति का जो अनुसूचित जाति से संबंध रखता था उसका पुलिस कस्टडी के अंदर हत्या कर दी गई, तो उस वक्त में भी प्रियंका गांधी जी ने जाकर उनके आवाज़ उठाई। ये बात भी समझने की है जो आपने बताया कि विपक्ष क्या काम कर रहा है। विपक्ष अपना रोल सही मायने में जो करना चाहिए राहुल गांधी जी के नेतृत्व में कर रहा है। लेकिन जो आप लोगों का जो जिस तरीके से नाना पटोले जी बार बार कह रहे हैं कि आप लोगों का जो चौथा स्तंभ है वो हकीकत में इस सरकार के सामने घुटने टेक कर बैठ चुका है। उन आप लोगों को जो आवाज़ उठानी चाहिए, विपक्ष अपना काम कर रहा है, लेकिन आईना दिखाने का काम तो मीडिया का भी है कि मीडिया उस चीज़ को किस तरीके से हाईलाइट कर रहा है। वहाँ पर मीडिया ये दिखा रहा था कि हाथरस के अंदर उस बच्ची का तो बलात्कार ही नहीं हुआ, और वहाँ के अधिकारी जब इस बात को कह रहे थे और पोस्टमार्टम की रिपोर्ट उसको कॉन्ट्राडिक्ट कर रही थी कि वहाँ पर उस बच्ची के साथ में
हत्या भी हुई, उसका बलात्कार भी हुआ और मीडिया उसको दूसरी तरीके से पिक्चराइज कर रहा था। लखीमपुर के अंदर जो बात हुई उसमें भी कांग्रेस पार्टी ने, अनुसूचित जाति विभाग ने उसका प्रेस कॉन्फ्रेंस की, उसके ऊपर पूरी टीम बनाकर वहाँ पर भेजी है जो प्रियंका गांधी जी के कहने पर भेजी गई। अभी मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, जो अत्याचार आज देश के अंदर बढ़ रहे हैं जिस तरीके से, पहले तो मैं जो नाना पटोले जी ने जो आपके हर सवाल का जवाब दिया, इससे आपको पता चलता है कि कांग्रेस पार्टी के नेता सवालों से भागते नहीं हैं, सच्चाई से भागते नहीं है, हर बात का जवाब उनके पास में है और जवाब मजबूती से देते हैं। लेकिन ये वाले सवाल अगर आप सरकार से जाके करेंगे तो आपको खुद महसूस होगा कि आपको इस तरीके के जवाब नहीं मिलेंगे और हो सकता है कि आपकी वहाँ पर ये वाली प्रेस कॉन्फ्रेंस भी इस तरीके से ना हो। आज जो मीटिंग थी, जिस तरीके से एससी विभाग ने हमारे महाराष्ट्र के यहाँ पर जो नई कार्यकारिणी थी उसको आमंत्रित किया था, प्रदेश कार्यकारिणी का था, जिसमें नाना पटोले जी खुद शामिल हुए और महाराष्ट्र के सीनियर लीडर्स और पूर्व मंत्री भी यहाँ पर शामिल हुए उस मीटिंग में। उसमें हम लोगों ने जो राहुल गांधी जी ने एक प्रण लिया है पूरे देश में भारत जोड़ो यात्रा निकालने का और पूरे देश में 14 प्रदेशों में 3500 किलोमीटर से ज़्यादा पदयात्रा कर कर लोगों से जनसंपर्क करने का काम कर रहे हैं, उसी के फॉलोअप प्रोग्राम के अंदर कांग्रेस पार्टी हर प्रदेश में 10 दिन के बाद में 75 किलोमीटर संविधान बचाओ मार्च निकालेगी, जिसके अंदर जो आज देश की परिस्थिति है कि आज संविधान को कमज़ोर किया जा रहा है, संविधान को ख़त्म किया जा रहा है और यहाँ तक कि जो आरएसएस है, आरएसएस के अग्रिम संगठन धर्म संसद करके ये घोषणा करते हैं कि हम देश के अंदर संविधान को खत्म कर कर उन्होंने एक संविधान का प्रारूप भी तैयार किया जिसमें मुसलमानों को और एससी लोगों को वोट देने का अधिकार नहीं होगा। दोबारा से वो वर्ना सिस्टम को लागू करना चाहते हैं, मनुस्मृति को लागू करना चाहते हैं संविधान को खत्म करके। तो उस चीज़ के लिए कांग्रेस पार्टी संविधान को बचाने के लिए पूरे देश में एक आंदोलन करना चाहती है, एक मुहिम चलाना चाहती है और उसमें हम लोगों ने जो एससी विभाग है उसने एक और काम किया है कि पूरे देश में हम लोग संविधान रक्षक के रूप में लोगों को एनरोल कर रहे हैं, लोगों को आमंत्रित कर रहे हैं कि आज देश में संविधान को बचाने की आवश्यकता है। सुब्रमण्यम स्वामी जो इन्हीं के नेता हैं, सुप्रीम कोर्ट के अंदर याचिका डालते हैं और ये कहते हैं कि सेकुलर और सोशलिस्ट जो अभिन्न अंग है संविधान का और प्रस्तावना का, उससे हटा दिया जाए। अगर सेकुलर और सोशलिस्ट हट जाएगा तो इस संविधान के अंदर बचेगा क्या? और इसी चीज़ के लिए आज जिस तरीके की हमारी मीटिंग हुई उसमें लोगों को कहा गया, जो अनुसूचित विभाग के लोग थे, कि एकजुट होकर राहुल गांधी जी के साथ में, कांग्रेस पार्टी के साथ में उन ताकतों के खिलाफ हमको आवाज़ उठानी है जो देश में बाबा साहब के द्वारा लिखा हुआ संविधान है उसको कमज़ोर करना चाहते हैं। अभी आप जब ये बात कर रहे थे, आपने सवाल किया, तो मैं भी एक सवाल पूछना चाहता हूं कि आप संघ के लोगों से और भारतीय जनता पार्टी के लोगों से पूछें कि आज तक उन्होंने संघ का अध्यक्ष किसी एससी कैटेगरी से क्यों नहीं बनाया। आप ये भी सवाल पूछिए कि जो उन्होंने अपना राष्ट्रीय अध्यक्ष, जो आपने अपना राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण के रूप में यहाँ पे बनाया था, उसको खुद ही बनाकर, क्योंकि आपको चुनाव के अंदर उससे फायदा लेना था, लोगों को गुमराह करना था अनुसूचित जाति के, उसको बनाया अध्यक्ष और उसके बाद में उसको स्टिंग ऑपरेशन खुद ही करवा के उसको पकड़वा दिया। मैं इस बात को ये बताना चाहता हूं कि ये लोग जो प्रतिनिधित्व देते हैं एससी, एसटी, ओबीसी और माइनॉरिटी के लोगों को, वो सिर्फ दिखावे के लिए देते हैं। हकीकत में उनके पास में अधिकार कुछ नहीं है। और जो बाबा साहब जिस बात के लिए चिंतित रहते थे और जिस बात के लिए बोलते थे कि राजनीतिक पार्टियों के अंदर नेताओं को जो बनाया जाता है वो गुलाम बनाकर रखा जाता है, तो वो उसका उदाहरण भारतीय जनता पार्टी के अंदर देखने को मिलता है। वेदांताचं एक सांगू तुम्हाला रिपोर्ट वगैरे, जो वेदांताचा महाराष्ट्रामध्ये जो वाद सुरू झालेला आहे आणि जे आत्ताचं ईडीचं भाजप प्रणित सरकार जे सांगत आहे की मागच्या सरकारमुळेच हे गेलं, आपल्याला लक्षात असेल की 15/7/2022 रोजी एक उच्चाधिकारी समिती त्या ठिकाणी नेमली गेली होती। जवळपास त्याच्यामध्ये
सगळे जेवढे अप्पर मुख्य सचिव आणि अशा कॅडरचे सगळे प्रधान सचिव अशा एक जवळ 8-9 लोकांची एक समिती त्याच्यात तयार केली, हाय पॉवर समिती तयार केली आणि त्या समितीच्या माध्यमातून 3 रुपये पर युनिट त्याला सगळ्यात कमी दराचं विद्युत देण्याचा निर्णय झाला आणि ते 20 वर्ष त्याला पाणी जवळपास 20 वर्ष पाणी त्याला फ्री देण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यामध्ये जवळपास 34,000 कोटी रुपये त्याला हे सगळं स्ट्रक्चर उभं करायला देण्याचं राज्य सरकारने मान्य केलं. स्टॅम्प ड्युटी त्याची सगळी रद्द करण्यात आली, सगळं म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज तिथं देण्याच्या तयार झाल्या आणि वेदांता महाराष्ट्रामध्ये तयार होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही फॉर्मॅलिटी करायची असते ती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण झाली. ईडीचं सरकार आल्यानंतर आता ते तर त्यांनी त्यांचं हस्तका म्हणून त्यांनी जाहीर केलेलंच आहे. त्यामुळे ह्या आरोप जो आहे तो ते सातत्यानं लावतात की महाविकास आघाडीनेच पाठवलं. खोटं बोलू नका, एवढं सांगा की आम्ही सगळं गुजरातला देणार आहोत, एवढं जाहीरपणे त्यांनी कबूल करून घेतलं पाहिजे. खोटं कशाला लोकांमध्ये गुमराह का करतात, लोकांमध्ये भ्रम का निर्माण करताय. भाजपने हे भ्रम निर्माण करण्याचं सोडून द्यावं. महाराष्ट्र आम्हाला गुजरातला लुटून द्यायचं आहे हे त्यांनी जाहीर करून टाकावं. कोणीच काही बोलणार नाही त्यांना. खोटं बोलून लोकांमध्ये भ्रम फैलवू नका आणि जनतेची दिशाभूल महाराष्ट्राच्या करू नका, एवढंच आमचं आहे. या हायपॉवर समितीचं कागद पाहिजे असेल तेही तुम्हाला देतो, ते त्यांच्याजवळही असतील. थँक्यू. छत्रपतींचा विचार म्हणजे